नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जे ते आपण एक नवीन म्युच्युअल फंड बद्दल माहिती घेणार आहोत आणि माहिती घेण्याआधी आपण कम्प्लीट तो नक्की कन्सेप्ट काय आहे, नक्की तो इंडेक्स काय आहे ह्याबद्दल माहिती घेणार. जसं तुम्ही व्हिडिओचं टायटल वगैरे पाहिलात की तुम्ही निफ्टीपेक्षाही चांगले डबल रिटर्न्स जनरेट करू शकता. ते आपण कशा प्रकारे करू शकतो, असा कोणता म्युच्युअल फंड आहे याबद्दल आता आपण कम्प्लिटली सर्व माहिती घेणार आहोत. स्वतः आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. एक असा शेअर मार्केटमध्ये इंडेक्स आहे. आता मी जे इंडेक्सचं नाव सांगेन किती लोकांना तो ऑलरेडी माहिती होता हे पण मला सांगायचं आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आत्ताच. एक असा इंडेक्स आहे जो निफ्टीपेक्षाही तुम्हाला जास्त रिटर्न्स देतो, निफ्टीपेक्षाही तो फास्ट चालतो आणि तो एका मोमेंटम फॉलो करत चालत असतो. तुम्हाला तो चांगले रिटर्न्स देतो जर तुम्ही त्याच्यामध्ये लॉंग टाइमसाठी इन्व्हेस्टेड राहत असाल तर. त्या इंडेक्सचं नाव मी सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला सांगतो, त्यानंतर आपण त्याबद्दल डिटेलमध्ये सगळी माहिती घेऊ. त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी अल्फा 50. त्या इंडेक्सला असं म्हणतात निफ्टी अल्फा 50. निफ्टी अल्फा 50 ह्याच्या नावामध्येच जे आहे ते तुम्हाला सर्व गोष्टी समजून येते. मी इथे पहिलं म्हणजे नाव टाईप करून घेतो. निफ्टी अल्फा 50 हा इंडेक्स आहे. किती लोकांना इंडेक्स माहिती होतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आता सांगणार आहात. नसेल माहिती तर नाही सांगा, असेल माहिती तर हो सांगा. इंडेक्स मध्ये काय काय येतं, हा इंडेक्स कशा प्रकारे चालतो. निफ्टी अल्फा 50 हा इंडेक्स जो आहे हा मॅक्सिमम अल्फा निर्माण करणाऱ्या म्हणजे मॅक्सिमम अल्फा जनरेट करणाऱ्या कंपन्यांनी बनलेला इंडेक्स आहे. अल्फा म्हणजे काय, मॅक्सिमम अल्फा जनरेट करणं म्हणजे नेमकं काय. किती जणांना हे इथे माहिती आहे की मॅक्सिमम अल्फा म्हणजे काय. अल्फा या शब्दाचा अर्थ होतो एक्सेस रिटर्न्स. ओके, एक्सेस रिटर्न्स म्हणजे जास्तीचे रिटर्न्स एखाद्या बेंचमार्क पेक्षा एखाद्या बेंचमार्क पेक्षा त्या स्टॉकने दिलेले एक्सेस रिटर्न. त्या स्टॉक्सने किती जास्तीचे रिटर्न्स दिलेत म्हणजे केवढा अल्फा जनरेट केलाय. फॉर एक्झाम्पल, निफ्टीने जर एका वर्षामध्ये 50% रिटर्न्स दिले आणि त्याच्या अगेन्स्ट एखादा इंडेक्स आहे, तो समजा एखादा XYZ इंडेक्स आहे, त्याने 20% रिटर्न्स दिले सेम इयरमध्ये. ह्याचा अल्फा किती झाला. XYZ जो इंडेक्स आहे त्याचा अल्फा झाला 5%, कारण की याने निफ्टीपेक्षा 5% अधिक रिटर्न्स त्या वर्षात दिलेले आहेत. निफ्टी हा एक इंडेक्स आहे ना, हा एक बेंचमार्क आहे. बेंचमार्क पेक्षा इंडेक्स पेक्षा जास्त रिटर्न्स त्याने दिलेत. किती टक्के, 5%. म्हणजे 5% हा झाला अल्फा. म्हणजे ह्या इंडेक्सने 5% जास्त अल्फा जनरेट केलेला आहे. अशाच प्रकारे शेअर मार्केटमध्ये जे मोमेंटम वाले स्टॉक्स असतात, म्हणजे ज्या स्टॉक्समध्ये मोमेंटम असतो, तुम्हाला माहिती आहे एखादा स्टॉक पळायला लागला की तो फार मोमेंटमने पडतो. तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता टाटा मोटर्स होता, गेल्या काही काळामध्ये टाटा मोटर्स एका फार मोठ्या मोमेंटमने पळालेला आहे. किंवा आपला IRFC होता. IRFC पण बघा तुम्ही गेल्या 2-3 वर्षामध्ये 25 रुपयावरून 150 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे. किंवा BSE सारखा शेअर बघा किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. तुम्हालाही काही माहिती असतील, तुम्ही कमेंट करू शकता. हे हे जे शेअर्स आहेत ना, हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत होते. याचा अर्थ काय, हे जास्त अल्फा जनरेट करून देत होते. ठीक आहे, हे जास्त अल्फा जनरेट करून देत. मग आता आपल्याला हे शोधायची गरज आहे का, तर अजिबात नाही. या शेअरसाठी इंडेक्स काम करतो, त्याचं नाव आहे निफ्टी अल्फा 50. म्हणजे हा निफ्टी अल्फा 50चा इंडेक्स जो आहे त्याच्यामध्ये 50 असे स्टॉक्स असतात जे हायर अल्फा जनरेट करत आहेत गेल्या काही काळापासून, आणि त्या स्टॉकचा मिळून एक इंडेक्स बनतो. म्हणजे याचा अर्थ तो कम्प्लीट इंडेक्स जो आहे तो खूप फास्ट जात असतो. त्याच्यामध्ये मोमेंटमचे स्टॉक्स असतात, हा. पण त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया असं नाही की कोणतेही स्टॉक्स त्यामध्ये घेणार. त्यामध्ये बरेचसे क्रायटेरिया असतात की त्या स्टॉक्समध्ये, म्हणजे जो स्टॉक्स जास्तीत जास्त अल्फा जनरेट करतोय की जो स्टॉक्स मोमेंटम मध्ये आहे, त्याच्यामध्ये लिक्विडिटी सुद्धा चांगली पाहिजे. चांगली म्हणजे त्यांचा क्रायटेरिया असतो. त्यानंतर त्या स्टॉक्सला शेअर मार्केटमध्ये मोर दॅन 1 इयर झालेलं असलं पाहिजे. म्हणजे एखादा कोणता IPO आलाय तर त्याला लगेच तिकडे ऍड नाही करणार त्या शेअरला. एका वर्षापेक्षा जास्त त्याला मार्केटमध्ये झालेली असली पाहिजे. असे भरपूर सारे क्रायटेरिया जेव्हा तो मीट करेल, त्याच्यामध्ये लिक्विडिटी असेल, लोक त्या ट्रेड करत असतील, चांगल्या फ्रिक्वेन्सीने त्यामध्ये ट्रेड होत असेल, तर तो शेअर ह्या इंडेक्समध्ये ऍड केला जातो. असे टॉपचे 50 शेअर, जे शेअर मार्केटमध्ये टॉपचे 50 शेअर जास्त अल्फा जनरेट करतायत, म्हणजे जास्त रिटर्न्स जनरेट करतायत, ते त्या इंडेक्समध्ये ऍड होत असतात. ठीक आहे. आता निफ्टी 50 आणि अल्फा 50 यातला फरक काय, निफ्टी 50 आणि निफ्टी अल्फा 50 यामधला फरक काय. ह्यामधला फरक असा आहे की निफ्टी 50 मध्ये जे असणार ना, हे तुम्हाला माहिती आहे सर्व मोठ्या कंपन्या असणार, लार्ज कॅप कंपन्या असणार.
बरोबर. निफ्टी फिफ्टीच्या कंपन्या बहुतांश एक फिक्स असतात. फिक्स म्हणण्यापेक्षा बऱ्याच वर्षापासून सेम काइंड ऑफ कंपन्या चालत असतात. काही एक दोन चेंजेस फक्त होत असतात त्यामध्ये. आणि ह्या सर्व मोठ्या कंपन्या असतात, हायर मार्केट कॅपिटलायझेशन वाल्या कंपन्या असतात, जेणेकरून ते रिटर्न्स तुम्हाला एक 12 ते 14% रिटर्न्स देत असतात एव्हरेज सीएचे. पण निफ्टी अल्फा फिफ्टी मध्ये लार्ज कॅप कंपनी असेलच हे गरजेचं नाही. ह्याच्यामध्ये कोणत्याही कंपन्या असू शकतात, स्मॉल कॅप असू शकतात, मिड कॅप असू शकतात, पण ते तुम्हाला जास्त अल्फा जनरेट करून देत आहेत, जास्त रिटर्न्स जनरेट करून देतात, अशा कंपन्यांचं ते बास्केट असतं. आणि हे जे आहे हे तुम्हाला फार चांगले रिटर्न्स जनरेट करून देतं निफ्टीच्या तुलनेमध्ये. आता आपण ते पण कम्प्लिटली बघून घेणार आहोत. तुम्ही जर बघून घ्यायला, शिकून घ्यायला तयार असाल, आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करून ठेवा. जेवढी पण लोक आता व्हिडिओ बघत आहेत, व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून ठेवा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय नवीन शिकायला भेटतं असे. सो आता आपण प्रॅक्टिकली चार्टवरती मी तुम्हाला नेतो आणि ह्या सर्व गोष्टी शिकवतो. त्याआधी मी तुम्हाला रिटर्न्स दाखवतो. आता इथे निफ्टीचा चार्ट आपला ओपन आहे. इथे एका साईडला बाजूला मी निफ्टी अल्फा फिफ्टीचा चार्ट ओपन करतो. हा बघा, हा पण एक इंडेक्स आहे. लक्षात घ्या, कोणता शेअर नाही, हा एक इंडेक्स तयार केलेला आहे. हा एक चांगला इंडेक्स आहे. सो आता एक साधी गोष्ट मी तुम्हाला साधं एक वर्णन ह्याच्यामध्ये दाखवतोय. व्यवस्थित लक्षात घ्या. मी तुमच्या समोर आता इथे कंपॅरिझन करणार आहे, ज्यामध्ये मी निफ्टीचा चार्ट सुद्धा कम्पेअर करणार आहे आणि निफ्टी अल्फा फिफ्टीचा चार्ट सुद्धा जो आहे तो कम्पेअर करणार आहे, आणि दोघांमध्ये डिफरन्स तुम्हाला दाखवणार आहे. तर फॉर एक्झाम्पल, निफ्टीमध्ये बघा, 1 डे ची टाइम फ्रेम आहे. गेल्या काळापासून कशी मुवमेंट आलेली आहे ती, म्हणजे वरती जाताना कशा प्रकारे मुवमेंट आलेली आहे ती बघा. आणि सेम निफ्टी अल्फा फिफ्टी ह्या शेअर मध्ये, म्हणजे ह्या इंडेक्स मध्ये, शेअर नाही म्हणत आहे मी, ह्या इंडेक्स मध्ये कशी मुवमेंट आलेली आहे हे तुम्ही बघू शकता. म्हणजे इथे निफ्टीच्या तुलनेमध्ये फार मोठमोठ्या मुवमेंट्स येत आहेत, मोठमोठ्या. आता हे फक्त मुवमेंट्स नको बघूया, आपण एक काम करूया की कोविड जो होता, ओके, कोविड जो होता, त्या कोविडच्या काळामध्ये काय झालेलं आहे एकदा बघून घेऊया. म्हणजे कशा प्रकारचे रिटर्न झाले. फॉर एक्झाम्पल, मी जर इथे बघा, कोविडच्या काळापासून ते आत्तापर्यंत, ठीक आहे, म्हणजे कोविडमध्ये जसं ते गेल्या 4 वर्षापूर्वी सिच्युएशन होती तिथपासून आतापर्यंतचे मी निफ्टीचे रिटर्न्स एकदा कॅल्क्युलेट करून तुम्हाला दाखवतो. म्हणजे एकदम लोएस्ट पॉईंट पासून आत्ताच्या हायेस्ट पॉईंट पर्यंत निफ्टीने रिटर्न्स दिलेले आहेत 204%. क्लिअर आहे. कोविडच्या लो पासून आत्ताच्या हाय पर्यंत निफ्टीने रिटर्न्स दिले आहेत 204%. तेच निफ्टी अल्फाने किती रिटर्न्स दिलेत बघूया आपण. निफ्टी अल्फाने किती रिटर्न्स दिलेत या ठिकाणी बघूया. सो निफ्टी अल्फासाठी आपल्याला पहिलं म्हणजे कोविडचा लो इथे शोधावा लागेल. हा बघा, जवळपास 23 मार्चचा होता, 23 मार्च 2020. सो आपण निफ्टी अल्फाचे रिटर्न बघूया. हा लो पासून ते आत्ताच्या हाय पर्यंत किती रिटर्न्स दिलेत, 492%, म्हणजे जवळपास 500% रिटर्न्स त्यांनी दिलेले आहेत या ठिकाणी. ठीक आहे, दिसतंय तुम्हाला, समजतंय. म्हणजे याचा अर्थ काय की ज्या ठिकाणी निफ्टी तुम्हाला जवळपास 200% रिटर्न देते, तिथे निफ्टी अल्फा तुम्हाला जवळपास 500% रिटर्न देऊ शकलेला आहे. हे फार मोठा फरक आहे. म्हणजे हे तुम्हाला समजलं की हा इंडेक्स जो आहे हा फार वेगाने पळत असतो, कारण ह्याच्यामधले स्टॉक्स जे असतात ते जास्त अल्फावाले असतात, जास्त मोमेंटम वाले असतात. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मार्केट पडताना काय होतं. आता ऑब्विस गोष्ट आहे, जर जास्त मोमेंटम असेल तर मार्केट पडताना पण ते जास्त मोमेंटमने थोडाफार पडू शकेल. सो आता आपण इथे कोविडचा फॉल बघूया, त्याच्या हायेस्ट पॉईंट पासून. समजा हायेस्ट पॉईंट इथं होता, इथपासून कोविडमध्ये निफ्टी फॉल झाली 38%. ओके, 38% तो फॉल आलेला होता. पण निफ्टी अल्फामध्ये बघूया आपण, तो फॉल किती होता, तो अराउंड, ठीक आहे. निफ्टी अल्फामध्ये पण बघा, निफ्टीमध्ये आपण बघितलं 38%. निफ्टी अल्फामध्ये किती पडलेला होता तो, हायेस्ट पॉईंट पासून लोएस्ट पर्यंत जवळपास 40%. म्हणजे ठीक आहे, एक एक 2%चा फक्त फरक आहे. म्हणजे जर रिटर्न्स मिळताना तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात रिटर्न्स भेटतात, आणि त्या अगेन्स्ट पडताना इथे फक्त 2% तो एक्स्ट्रा पडलेला आहे. आता गरजेचं नाहीये की प्रत्येक वेळेला पडताना तो थोडासाच एक्स्ट्रा पडेल, तो जास्तही एक्स्ट्रा पडू शकतो, कारण की जे स्टॉक जास्त व्होलॅटिलिटीने वाढतात ते डाऊन साईडमध्ये तसे पडू पण शकतात. पण जर तुम्ही लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंटचा विचार करत असाल, तर तुम्हाला मॅक्सिमम रिटर्न्स देणाऱ्या ह्या इंडेक्समध्ये तुम्ही तुमच्या कॅपिटलचा थोडाफार हिस्सा टाकू शकता. आपण असं नाही बोलत आहे की सर्वच जाऊन इन्व्हेस्ट करा, पण थोडाफार हिस्सा तुम्ही टाकू शकता. तुम्हाला माहिती आहे मार्केट बुलिश असेल तर त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न्स तुम्हाला हा इंडेक्स देऊ शकेल. तर पैसे कसे टाकायचे, इन्व्हेस्ट ह्याच्यात कसं करायचं, सर्व सांगणार आहे. फक्त तुम्हाला एकच काम करते, शेवटपर्यंत इथे थांबायचं आहे. तुमच्या फार उपयोगी असणारा व्हिडिओ असणार आहे,
आणि फक्त थांबायचं नाहीये, चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ तुम्हाला तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करायचा आहे. काही तुमचं नुकसान होणार नाहीये, तुमच्या मित्रांना उलट फायदा होईल याचा. सो आता हे झालं थोडंसं कंपॅरिझन. आता निफ्टी अल्फामध्ये नक्की काय असतं ते बघू. इथे बघा, इथे तुम्हाला सरळ दिलंय, मी तुम्हाला एनएससीच्या वेबसाईटला आणलेलं आहे. निफ्टी अल्फा 50 इंडेक्स ट्रॅक द परफॉर्मन्स ऑफ 50 स्टॉक्स विथ हाय अल्फा. म्हणजे ज्या 50 कंपन्यांचा अल्फा खूप जास्त हाय आहे त्यांना हा ट्रॅक करत असतो, गेल्या 1 वर्षामध्ये ज्यांचा हाय आहे त्यांना. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. आता मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट दाखवतो, ते म्हणजे ह्याची फॅक्टशीट. ठीक आहे, फॅक्टशीट मी इथे तुमच्या समोर ओपन करतो. फॅक्टशीट म्हणजे सर्व त्या इंडेक्स तुम्हाला माहिती भेटून जाते. आता व्यवस्थित लक्ष द्या, अशा प्रकारची माहिती तुम्हाला फार ठिकाणी शिकायला भेटत नाही. निफ्टी अल्फा 50 याची लॉन्च डेट आहे 2012. म्हणजे असं नाही की तो काल लॉन्च झाला, 2012 याची लॉन्च डेट आहे, जवळपास याला 12 वर्ष झाली. त्यानंतर या इंडेक्सने तयार झाल्यापासून सीएजीआर रिटर्न्स दिलेले आहे 21%. लक्षात येते तुम्हाला सीएजीआर रिटर्न्स म्हणजे काय? किती लोकांना सीएजीआर रिटर्न्स म्हणजे काय हे माहिती आहे? सीएजीआर रिटर्न्स दिलेले आहेत म्हणजे दर वर्षाला त्याने एव्हरेजली 21%चे रिटर्न्स दिलेले आहेत, जे की हायएस्ट रिटर्न्स, मोठे रिटर्न्स फार मानले जातात. आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करतो म्युच्युअल फंड साठी वगैरे, तेव्हा आपण फक्त 12% रिटर्न्स पकडत असतो. सो या ठिकाणी तुम्हाला हा फंड म्हणजे हा एक ईटीएफ लॉन्च झाल्यापासून, हा फंड लॉन्च झाल्यापासून आहे, हा इंडेक्स लॉन्च झाल्यापासून आहे 21% सीएजीआर रिटर्न्स दिलेला आहे. लक्षात येते, सिन्स इन्स्पेक्शन 21%, लास्ट 5 इयर 32%. आणि गेल्या 1 वर्षात 82% रिटर्न्स आहे, पण आपण 1 वर्षामध्ये जास्त इम्पॉर्टन्स त्याला देत नाही. ठीक आहे, तुम्हाला गेल्या तयार झाल्यापासून म्हणजे गेल्या 12 वर्षात 21% सीएजीआर म्हणजे काय होत असेल हे तुम्हाला समजलं असेल, जेवढे लोक लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहेत मार्केटमध्ये ऍटलिस्ट त्यांना तरी. ठीक आहे, सो आता आपण एक काम करूया. आता आपण सेक्टर वाईज रिप्रेझेंटेशन बघूया. फायनान्शियल सेक्टरमध्ये किती आहे किंवा कॅपिटल गुड्समध्ये किती आहे, पॉवरमध्ये किती आहे, हे त्यांना वेटेज दिलेलं आहे. आणि प्लस ह्या इंडेक्समध्ये ह्या इंडेक्सने म्हणजे कोणकोणत्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. ठीक आहे, सो ते तुम्हाला बघायचं असेल तर इथे बघा, बीएससी आहे, सुझलॉन एनर्जी आहे, IRFC आहे, RVNL आहे, अदानी पॉवर आहे, REC आहे, अदानी ग्रीन आहे. म्हणजे ह्या सर्व अशा कंपन्या ज्यांनी हायर अल्फा जनरेट केल्या म्हणून त्यांची त्यामध्ये ह्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला ह्याचे रिटर्न्स कळतायत की किती तो आता किती वरती चाललेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला कंप्लीट माहिती ह्याची भेटून जाते. सो मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत आपल्या त्या इंडेक्स बद्दल तर माहिती पाहिली, ज्यामध्ये आपण तुम्हाला निफ्टी अल्फा 50 बद्दल इथे माहिती सांगितलेली होती सविस्तरपणे. मग आता तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट कशा प्रकारे करायचं हे आपण शिकून घेऊया. सो त्यासाठी आपल्याकडे म्युच्युअल फंड आहे, जो म्हणजे बंधनचा निफ्टी अल्फा 50 इंडेक्स फंड. लक्षात घ्या, आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे निफ्टी अल्फा 50 इंडेक्समध्ये. सो ह्या इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला त्या इंडेक्सचा म्युच्युअल फंड पाहिजे. सो तुम्ही जर कुठे सर्च केलात की अल्फा 50 इंडेक्स फंड, सो तुम्हाला बंधनचा निफ्टी 50चा अल्फा 50चा इंडेक्स फंड भेटतो. सो त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, जी तुमची इन्व्हेस्टमेंट डायरेक्टली निफ्टी अल्फा 50 ह्या इंडेक्समध्ये केली जाते, ज्याबद्दल मी तुम्हाला आता माहिती दिली की कशा प्रकारे तो चालतो, कशा प्रकारे रिटर्न्स देतो वगैरे वगैरे. सो तुम्ही जर या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल, जे मी तुम्हाला नाव दाखवतोय स्क्रीनवरती, तुमची इन्व्हेस्टमेंट त्या इंडेक्समध्ये होते आणि तुम्हाला त्या प्रकारचे रिटर्न्स भेटू शकतात. सो तुम्हाला जर जास्तीत जास्त अल्फा जनरेट करायचा असेल, जास्तीत जास्त रिटर्न जनरेट करायचे असेल, तर ह्या इंडेक्स फंडला जे आहे ते तुम्ही नक्की कन्सिडर करू शकता. तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट सुरू करायची आहे आपल्या अंडर, आणि तुम्हाला अशाच प्रकारचं नॉलेज फ्री ऑफ कॉस्ट हवं आहे ॲडव्हान्समध्ये, तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअपची लिंक आहे, तिकडून आम्हाला मेसेज करा. तिकडे तुम्हाला सर्व प्रोसेस सांगितली जाईल. तिकडे तुम्ही अकाउंट ओपन करून आपल्या अंडर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट तुमची जर्नी सुरुवात करू शकता. तुम्हाला सर्व गोष्टी, सर्व प्लॅन्स जे ते दिले जातील. तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सर्व गोष्टी शिकायला भेटतील. आपल्या चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओज आपण तुमच्यासाठी बनवलेले आहेत. नक्की त्याचा तुम्ही सर्वांनी फायदा घ्या. व्हिडिओ आवडत असतील, आजचा कन्सेप्ट जर आवडलेला असेल, नक्की व्हिडिओ लाईक करा. लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका. कमेंटमध्ये सांगा असे नवीन नवीन कन्सेप्ट, नवीन नवीन म्युच्युअल फंडबद्दल माहिती तुमच्यासाठी आपण या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. त्यासाठी चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि कमेंट व्हिडिओला नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.